श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या म्हणजे या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण या आषाढी अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले जाते. आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. कारण बघा, पुढे लगेच श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिन्यानंतर सर्व सणवार जे आहेत तर ते यायला सुरुवात होते आणि या सर्व सणांची सुरुवात पूजा ही आपण दिव्यांच्या साक्षीने करत असतो. म्हणून हे दिवे जे आहेत तर ते आषाढ अमावस्येला धुतले जातात आणि त्यांची पूजा ही केली जाते. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. जेव्हा आपण या दीप अमावस्येच्या दिवशी दिवे प्रज्वलित करत असतो तर त्या दिव्यांच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते. आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या दूर करत असते आणि आपल्या घराची भरभराट होते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात असणारे सर्व दिवे स्वच्छ करून संध्याकाळी सर्व दिवे एका पाटावर ठेवून ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि ही दीप अमावस्या जी आहेत तर ती तुम्हाला साजरी करायची आहेत. या दीप अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. उदय तिथीनुसार ही दीप अमावस्या उद्या 12 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या अमावस्येच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागत असतात. भरपूर वेळा काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण या चुका झाल्यानंतर आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला पाहिजे तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही. या उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आता उद्या दीप अमावस्या आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दिव्यांची पूजा जी आहे तर ती केली जाणारच आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही. जर तुम्ही या 2 तासाच्या राहू काळामध्ये उद्या दिव्यांची पूजा केली तर त्या पूजेचं कोणतंही फळ हे तुम्हाला मिळणार नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतील. तर उद्या दिव्यांची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी, तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, अशा काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला या दिवशी बनवायच्या नाहीत. तसेच आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तर हा एक पदार्थ जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही. जर आपण हा पदार्थ या दिवशी खाल्ला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट, अडथळे सुरू होतात. तर या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, दिव्यांची पूजा कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये करू नये, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता या दिवशी बघा, दीप अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होणार आहे. तर या दिवशी अनेक स्त्रिया काही वस्तूंची खरेदी करत असतात.
पण आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे, तर त्या वस्तूंची खरेदी तुम्ही चुकूनही करू नका. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तर या दिवशी आपल्याला मिठाची खरेदी करायची नाहीत. झाडू देखील या दिवशी खरेदी करू नका. लोखंडाच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा या दिवशी खरेदी करू नका. त्याचबरोबर तेल किंवा पीठ तुमच्या घरातलं संपलेलं असेल तर ते सुद्धा या दिवशी विकत आणू नका. कारण बघा, आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर त्या आपल्या पितरांना समर्पित होतात. कारण अमावस्येचा दिवस हा आपल्या पूर्वजांना समर्पित असतो आणि आषाढ अमावस्या ही आपल्या पितरांनाच समर्पित असते. म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंची खरेदी आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी आवर्जून टाळायची आहेत. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सुद्धा म्हटलं जातं. घरामध्ये लहान व्यक्ती असेल किंवा मोठ्या व्यक्ती असेल तर यांची या दिवशी तेलाने मालिश जी आहे तर ती अजिबात करू नये. याचा थेट संबंध हा पितरांशी जोडला गेला आहे. आणि अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. तसेच सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते आणि या सर्व कारणांसाठी या दिवशी तेलाने मालिश करू नये. त्याचबरोबर या आषाढ अमावस्येच्या दिवशी एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे. जर या दिवशी तुम्हाला कोणीही एखादी वस्तू खायला दिली तर ती चुकूनही खाऊ नका. शक्यतो ज्या काही सफेद रंगाच्या वस्तू असतात, मग पांढऱ्या रंगाची मिठाई असेल, खीर असेल किंवा इतर पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ असेल, पेढा असेल तर तो अजिबात खाऊ नका. अनोळखी व्यक्ती असेल किंवा तुमची एखादी ओळखीची व्यक्ती असेल तरीही तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं सेवन जे आहे तर या दिवशी बाहेरच्या व्यक्तीकडून अजिबात करायचं नाही. कारण या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि बऱ्याच वेळा आपले जे मित्र असतात तर तेच आपले शत्रू असतात. अनेक जणांना आपली प्रगती झालेली देखवत नाही. तर अशा लोकांपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. ही गोष्ट तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा तुम्हाला सांगून ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातून मीठ जे आहे तर ते कोणालाही उसणं द्यायचं नाही. कारण मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मीठ जे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचं नाही. तसेच या दिवशी पैशांची देवाणघेवाणसुद्धा तुम्ही अजिबात करू नका. कोणतंही कर्ज घेऊ नका किंवा कोणाला पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडनंही उधार पैसे तुम्ही घेऊ नका. या 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी कुठेही लांब प्रवास करू नका. जर प्रवासाची खूप जास्त तुम्हाला गरज असेल तर सर्वप्रथम मारुतीला एक नारळ फोडायचा आहे. मारुती रायाला प्रार्थना करून मगच तुम्हाला दूरचा प्रवास जो आहे तर तो करायचा आहे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी जास्त लांबचा प्रवास हा आवर्जून टाळावा. पण खूप जास्त गरज असेल तर तुम्ही सर्वप्रथम मारुतीला नारळ फोडून तो प्रवास जो आहे तर तो करू शकता. आता आपण बघूया की या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला दिव्यांची पूजा ही करायची नाही. तर पहा, दीप अमावस्या ही संपूर्ण दिवसभर आणि रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. आपण प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार दिव्यांची पूजा करत असतो. बरेच जण सकाळीच पूजा करतात, काही जण दुपारी करतात किंवा बरेच जण संध्याकाळी करत असतात. पण या दीप अमावस्येला पूजा करण्याची जी शुभ वेळ आहे तर ती सायंकाळीच असते. सायंकाळी अंधार पडतो आणि जेव्हा आपण हे दिवे प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यांचा लख्ख प्रकाश पडतो आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होते. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळीच आपल्याला दीपपूजन जे आहे तर ते करायचं आहे. आता हे दीपपूजन करण्यासाठी 2 शुभ मुहूर्त सांगितले गेले आहे. जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता. सकाळी बघा 6:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत एक शुभ मुहूर्त आहे.
तर या काळामध्ये तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. आणि जर तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असेल तर संध्याकाळीसुद्धा एक शुभ मुहूर्त आहे. तर संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो प्रदोष काळापासून म्हणजे 6:50 ते रात्री 8:20 असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी दिव्यांचे पूजन जे आहे तर ते करू शकता. आणि पिंपळाच्या झाडाजवळ जर या वेळेमध्ये तुम्हाला दिवा लावणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. आता आपल्याला उद्या राहू काळामध्ये चुकूनही दीपपूजन जे आहे तर ते करायचं नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दररोज 90 मिनिटांचा काळ हा राहुकाळ असतो. आणि हा राहुकाळ छायाग्रहाच्या प्रभावामुळे अशुभ मानला जातो. या वेळेत कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य केल्याने त्यात अडथळे, अपयश येण्याची शक्यता असते. कारण या 1.5 तासाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा ही वाढलेली असते. आणि म्हणून आपण केलेल्या पूजेचं किंवा सेवेचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. या व्यतिरिक्त त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. तर उद्या 12 ऑगस्टला आषाढ अमावस्येच्या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो दुपारी 12:35 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:10 असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा किंवा दीपपूजन हे अजिबात करायचे नाही. मी तर सांगेल या 1.5 तासाच्या काळामध्ये तुम्ही दिव्यांची स्वच्छतासुद्धा करू नका. हा राहुकाळ संपल्यानंतर तुम्ही दिव्यांची स्वच्छता करू शकता. आणि नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायंकाळी जो मुहूर्त मी तुम्हाला सांगितला तर त्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही दिव्यांची पूजा जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कणकेच्या दिव्यांचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आपल्या घरातील दिव्यांसोबतच प्रत्येकाने कणकेचे 5 तरी दिवे बनवायचे आहेत किंवा तुम्ही 11 देखील बनवू शकतात. आणि हे गोड कणकेचे दिवे बनवायचे आहेत. गुळाचं पाणी करून त्या पाण्याने तुम्हाला गव्हाचं कणिक मळून दिवे बनवायचे आहेत. आणि दिवे हे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत. आणि यानंतरच दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि आपल्या घरातील देवांना त्या दिव्यांनी ववाळून घ्यायचं आहेत. जे दिवे आपण धुवून काढले आहेत तर ते सुद्धा प्रज्वलित करून या कणकेच्या दिव्याने त्यांना ओवाळायचं आहेत. आणि यानंतर आपल्या घरातील जी वंशाचे दिवे आहेत म्हणजे जी आपली मुलं बाळं आहेत तर त्यांनासुद्धा या दिव्यांनी ओवाळायचं आहेत. या दिवशी मुलांचं औक्षण जे आहे तर ते केलंच गेलं पाहिजे. ते खूप जास्त शुभ मानलं जातं. या दिवशी कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केल्याने मुलांमागची इडापिडा किंवा काही अडचणी असेल तर त्या दूर होतात आणि त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होतं. त्यांच्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. या दिवशी काळजीने आपल्या मुलांवर हात उचलायचा नाही. आपल्या मुलांना अपशब्द जे आहे तर ते बोलू नका. कारण या दिवशी दीपपूजनाची अमावस्या आहे. लेकरा बाळांवरून ववाळून ही अमावस्या आपण साजरी करत असतो. म्हणून महिलांनो चुकूनही मुलांवरती हात उगारू नका. त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती प्रेमाने सांगा. नक्कीच मुलं ऐकतील. तसेच या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर नक्कीच तिथे जाऊन स्नान करा. नाही जमलं तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, काळे तीळ आणि हळद टाकून तुम्ही स्नान करा. यामुळे नक्कीच तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळेल. तुमचे शरीर, मन हे शुद्ध आणि पवित्र होईल. तसेच या दिवशी चुकूनही वांग्याचं सेवन करू नका. मसूर डाळीचं सेवनसुद्धा या दिवशी करायचं नाही. किंवा मुळा आणि दुधी भोपळा जो आहेत तर त्यांचं सेवनसुद्धा या दिवशी केले जात नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.